आज आपण माहिती पाहणार आहे कशाची. SSC कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असतं, MPSC, UPSC आणि स्टेनोग्राफर ह्या तिन्ही एक्झाम आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं मराठीत सांगलेलं बेटर राहील. तर तुम्हाला हिंदीत पाहिजे असेल तर हिंदीत करून घे, काही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिश पाहिजे इंग्लिशमध्ये घ्या, पण मला वाटतं मराठीत सर्वात बेटर आहे. कारण की आपले जे विद्यार्थी आहेत आता खूप मोठ्या मोठ्या अकॅडमी आहे तुमच्या संपर्कामध्ये, जे प्रिपरेशन करतात त्यांना तर काही सांगायची गरज नाही अकॅडमी म्हणजे काय आणि एक्झाम काय असते. फक्त जे आपलं ग्रामीण विभागातील मुलं आहे, माझा हा व्हिडिओ ग्रामीण विभागातील मुलांसाठीच आहे. कारण सिटीमधलं असं असते स्टुडंट की त्यांना CBSE म्हणा इंग्लिश मिडियमची सवय असते, त्यामुळं त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे लहानपणापासून त्यांच्या कानावर येते, ते आजूबाजूला ते बघतात. परंतु ग्रामीण विभागातले मुले जे आहेत त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम माहीत नसतं. ॲक्च्युली ते घाबरतात की काय. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या संपर्कामध्ये ग्रामीण विभागातले मुलं हुशारी आहेत, पण जर प्रॉपर गायडन्स त्यांना दिला तर मला वाटतं शहरी भागापेक्षा तिथले मुलं जास्तीत जास्त एक्झाम क्रॅक करू शकतात. फक्त फरक तुम्ही समजून घ्या की हे जे मानसिकता आहे MPSC महाराष्ट्र लेवलवर, की ग्रॅज्युएशन केलं तर MPSC आहे, बरोबर आहे, तो रूलच आहे की ग्रॅज्युएशन करा. बट बाय द वे समजा कुठला स्टुडंट आहे त्याची एक आर्थिक परिस्थिती नाही आहे ग्रॅज्युएशनपर्यंत जायची, ठीक आहे. मला वाटतं तुम्ही समजतं आहे मला काय म्हणायचं आहे. आय मीन दॅट की एखादा विद्यार्थी आहे तो हुशार आहे, पण काही परिस्थितीत अशी आहे कंडिशन्स की तो ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही करू शकत आहे, कारण तेवढी आर्थिक परिस्थिती त्याची नाही आहे की तो फीज भरू शकेल. तर फीज भरेल तर घरात त्याला हातभार लावायचा आहे, आई नसेल, वडील नसेल किंवा आजारी असेल, एनी अदर प्रॉब्लेम. बट याच्यामध्ये असं आहे की जर समजा तुम्हाला MPSCसाठी जर 3 वर्ष घालवणं आहे ना, पण तुम्हाला SSC जो आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे तुम्हाला 10th बेस देत आहे. म्हणजे 10वी पास जरी असा तो विद्यार्थी हुशार आहे, पण जर त्याला एक्झाम द्यायची आहे, तो हुशार आहे, त्याला माहीत आहे की आज त्याचं वय 18च्या वर आहे, पण तो काही नाही काय शिकू शकला काही कारणास्तव. पण त्याला जर असं आहे की मला सरकारी नोकरी करायची आहे, त्याला नसेल तो 12वी मान्य आहे किंवा ग्रॅज्युएशन नसेल, पण त्याची कॅपॅसिटी आहे, पण त्याच्यासाठी SSC तुम्हाला चान्स देत आहे MTS 10th लेवल, ठीक आहे. SSCला आपण घाबरतो कारण इथे आहे इंग्लिश. हा जो इंग्लिश आहे सर्वांना वाटते की इंग्लिश आहे म्हणून आपण SSC द्यायचं नाही. SSC तुम्हाला सेंट्रलची एक्झाम आहे, याच्यामध्ये तुम्हाला फी जी आहे ती 0 एकही रुपया भरावा लागत नाही कोणाला. हां, OBC मुलं असेल त्यांना 100 रुपये चार्ज आहे, बट बाय द वे नाही आहे. वुमन फिमेलसाठी फ्री आहे, SC ST कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी फ्री आहे, ठीक आहे. पण इथे मात्र तुम्हाला आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे 750 रुपये तुम्हाला देणं आहे. जलसंपदा भराल तर तुम्हाला 900 रुपये फी आहे, तलाठीसाठी 900 रुपये फी आहे. आता कुठली द्या MPSC सांगत आहे मी, UPSC नाही. UPSC तर आपलं कुठे बसत नाही, MPSCचाच विचार करा. तर 750-900 एवढी फी आहे. आपली तेवढी कॅपॅसिटी आहे का? आज जर तुम्ही 10 फॉर्म भरत आहे तर 900 × 10 करा, किती चालले 9,000 रुपये तुम्ही नुसत्या एक्झामसाठी देऊ शकता. की तुमची इन्कम तुमचे आई वडील शेतात मेहनत करताय, बिचारे मोलमजुरी करताय आणि तुम्ही नुसते फॉर्ममध्ये फी टाकताय. पण इथं चान्स द्या ना, चान्स द्या इथे. ठीक आहे, पोलीस भरती करायची इच्छा आहे, हाईट जर समजा पोलीस भरतीचं आहे तर मग तिथे हाईटही पाहिजे, ठीक आहे. आज मी तुम्हाला तिन्ही याचा फरक सांगणार आहे, समजून घ्या की काय फरक आहे. जर तुम्हाला जर वाटते की तुम्ही प्रिपरेशन करू शकता तर आपली अकॅडमी तुम्हाला गायडन्स करेल. SSC आहे, SSCमध्ये तुम्हाला तेच आहे 200 मार्क्सचा पेपर आहे, ठीक आहे. वेळ तुम्हाला 1 तास. सब्जेक्ट काय आहे SSCचे? इंग्लिश, रिझनिंग, मॅथ, GK कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे सब्जेक्ट आहे. कट ऑफ इथे पण आहे 41. MPSC मध्ये सुद्धा 200च आहे, ठीक आहे. सेम आहे. तर पोलीस भरतीचा 2 तास वेळ असतो, नाही तर बाकी सिलेबस इथे मराठीला
मराठी असते, इंग्लिशला मार्क मला वाटते काही ठिकाणी इंग्लिशचे मार्क राहतात, काही ठिकाणी इंग्लिश सब्जेक्ट नसतो. रिझनिंग, जी के आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे, हे पकडून जाणार. हे आणि हे जवळपास सेम आहे, पण इथे इंग्लिश थोडं स्ट्रॉंग पाहिजे आणि इथे मराठी. महाराष्ट्र याच्यामध्ये स्टडी जो आहे तो कम्प्लिटली महाराष्ट्र आहे, म्हणजे हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, पॉलिटी ऑफ मी महाराष्ट्राचा अभ्यास केला. पण याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री आहे, पॉलिटिकलचं तुम्हाला वर्ल्ड पॉलिटिकलचा अभ्यास करणं आहे. ठीक आहे, याच्यात आहे व्यापक अभ्यास आहे. पण जर तुम्ही पोस्ट जर MTSचा देत आहे तर त्या लेवलचं तुम्हाला क्वेश्चन राहील. CHSL देत आहे ते राहील कंबाईंड हायर सेकंडरी लेवल. CGL देत आहे कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल. ती पोस्ट आहे. पण जर इथे कधीही सेंट्रलचा पगार हा स्टेटपेक्षा जास्त असतो, फॅसिलिटीज पण जास्त आहेत. मग तुम्ही हा चान्स घ्या ना एकदा. मला इंग्लिश जमत नाही हा विषयच नाही आहे. तुम्ही हार्डवर्क कसं करता आणि परीक्षेमध्ये काय राहते, स्ट्रॅटेजी कशी आहे. स्ट्रॅटेजी काय म्हणतात, स्ट्रॅटेजी कशाला म्हटलं जाते की जर समजा एक्झाम्पल 25 क्वेश्चन आहे, 25 क्वेश्चन जर 15 मिनिटात सॉल्व करायचं आहे रिजनिंगचे, तर तुमचं एक क्वेश्चन जो आहे तो मिनिमम 13-15 सेकंदामध्ये सॉल्व झालंच पाहिजे. याला म्हटलं जाते स्ट्रॅटेजी. नुसतं लायब्ररीमध्ये घंटो अभ्यास करून पेपर क्रॅक होत नाही, स्ट्रॅटेजी तुम्हाला लावावं लागेल. विदाउट स्ट्रॅटेजी यू कांट क्रॅक द एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, एनी UPSC, MPSC और SSC. ठीक आहे, मग यामध्ये मॅथही आलं, रिझनिंगही आलं, इथेही मॅथ आलं, रिझनिंगही आलं. इथे मात्र 900 रुपयाची तुमची फीस आहे. SSCमध्ये 0 आहे, 10th लेवलपासून देऊ शकता. जर सपोज मी मगाशी बोलली जर आर्थिक परिस्थिती जर खराब आहे, नाही भरू शकत आहे, पण त्याचं स्वप्न आहे की नाही मला वरच्या लेवलवर जायचं आहे. ठीक आहे, मला ग्रॅज्युएशन नंतर UPSC करायची आहे, ग्रॅज्युएशन नंतर मला IAS IPS हे आता ते करायचं आहे. हो, पण इथपर्यंत जायला जिवंत पाहिजे ना माणूस. 3 वर्ष समजता ना. 3 वर्षामध्ये त्याला घरही सांभाळायचं आहे, त्याला आपल्या आईवडिलाला सांभाळायचं आहे. हे सर्व करायला त्याला आज पैशाची गरज आहे. हां, तो केव्हा करू शकेल, जो म्हणेल की नाही मी खूप मेहनत करतो. ठीक आहे, दिवसभर आपला गमेला उचलून देतो, बिचारा रात्री अभ्यास कर. ठीक आहे, एखाद्याच राहते, खूप रेअर केस आहे की एवढी मेहनत करून तो ॲटलिस्ट क्रॅक करेल. पण जर ऑनेस्टली विचार केला आपण, खूप रेअर केस आहे. राहतो तसे विद्यार्थी, असं नाही की मेहनत करून क्रॅक करत नाही, करतात. पण जर तुम्हाला सुदैवाने जर SSC चान्स देऊन राहिली आहे MTSचा 10वीचा, तर तो विद्यार्थी त्याने जर असा विचार केला की जर मला MTSचा चान्स इथे भेटत आहे SSCमध्ये, मग मी MTSचा जर एखादा एक्झाम दिली, ठीक आहे, मी काय DTP आपल्या डाटा एंट्री ऑपरेटरच्या पदावर तो लागला, तरी याचा पेमेंट कमीत कमी 30-35-30 हजार आहे. पण ह्या 30 हजारामधून तो आपल्या घरी लक्ष देऊ शकतो, प्लस ऑफिसमध्ये तो आपली एक्झामची प्रिपरेशन करू शकते. म्हणजे या ठिकाणी काय होईल, याला सपोर्टही मिळेल, एक स्टेटसही मिळेल, रिस्पेक्टही मिळेल, सर्व गोष्टी याला मिळेल. कशामुळे, द डिसिजन ऑफ टू टेक रिस्क ऑफ MTS. ओके, आणि मग नंतर त्याचे जे स्वप्न आहे, त्याला UPSC करायचं आहे ना, करावं. त्याला त्याच्या आईवडिलावर कर्ज होणार नाही, नाहीतर अकॅडमीची फी भरायला आईवडील कर्जबाजारी होतात कर्जबाजारी, अकॅडमीची फी भरतात, पण बाय द वे तो मुलगा समोर जात नाही. 3 वर्ष केल्यानंतर शेवटी बिचारा त्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. आणि त्याच्या आधी मग माझं असं रिक्वेस्ट आहे की ज्यांना असं वाटते की तुम्ही SSC जर कोणाला असं वाटते मी म्हणजे क्रॅक करू शकतो MTS, तरी डाटा एंट्री ऑपरेटरच्या पोस्ट आहे, प्यूनच्या पोस्ट आहे, त्या घ्या. कमीपणा काहीच नाही आहे, पण तुम्ही इथपर्यंत पोहोचायला, ही फी भरायला आई वडिलांना त्रास न देता तुम्ही स्वतःच तुमचं एज्युकेशन करू शकता, तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. हे झालं. पण बाय द वे एखाद्याला मॅथ जमत नाही, ठीक आहे, इंग्लिशही जमत नाही किंवा सायन्सही जमत नाही, मग हा एक स्टेनोग्राफर म्हणून SSCने दिलेला आहे. आणि ज्याला ॲज अ इन्स्पेक्टर बनायचं इन्स्पेक्टर,
स्वप्न आहे, पण हे काहीच जमत नाही ना. इंग्लिश नाही जमत आहे, गणितही नाही जमत आहे, सायन्सही नाही जमत. स्टेनोग्राफर अशी पोस्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचे ड्रीम पूर्ण करू शकता. फक्त इथे स्टेनो लँग्वेज आहे ती तुम्हाला शिकावं लागते आणि ही लँग्वेज शिकायला खूप वर्ष 2 वर्ष नाही लागत. माझे विद्यार्थी कमीत कमी 2 मंथ्समध्ये 80ची स्पीड त्यांनी आणलेली आहे. द बेसिक ऑफ देअर हार्डवर्क. सो याच्यामध्ये मॅथ तर राहतच नाही. इंग्लिश आहे स्टेनोग्राफर, तुम्ही हिंदी देऊ शकता. आता सेंट्रलची एक्झाम आहे SSCची, तर मराठी तर राहणार नाही, पण बायडेली हिंदीमध्ये तुम्ही देऊ शकता. स्टेनो स्किल टेस्ट आणि इंग्लिश. याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की कट ऑफ जो आहे, आता यांचा कट ऑफ तुम्हाला समजा SC STचा पकडा तुम्ही, SC STचा कट ऑफ तर मिनिमम समजा 170 जात असेल 200 पैकी, OBCला 180च्या वर पकडून घ्या. ठीक आहे, तेवढे मार्क तुम्हाला कट ऑफ काढावा लागते सिलेक्शनसाठी. परंतु इथे बेस्ट चान्स आहे की फक्त 120 आणि 130, पहिले ते 110च होता 2023च्या आधी, 130 याच्यावर कट ऑफ जात नाही. हा झाला कुठला SC STचा. आणि OBCचा पकडा तुम्ही 140. किती मार्कचा डिफरन्स आहे, पुष्कळ डिफरन्स आहे. टियर 1 तुम्ही आरामात क्रॅक करता. इथे टियर 1 असते, टियर 2 आहे, प्रिलिम्स बेस आहे, मग इंटरव्ह्यू आहे. इथे असा प्लस पॉईंट आहे की तिथे फक्त टियर 1च असते, दुसरी मग स्किल टेस्ट आहे, नंतर डायरेक्ट सिलेक्शन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू नसतो. ठीक आहे, आणि कट ऑफ यामध्ये इंग्लिश असतं 100 मार्काचा, रिझनिंग असतं 50 आणि GK असतं 50. आपला जेव्हा आपण स्टेनोग्राफर SSC याला बसवतो स्टुडंटला, तेव्हा मे बी आपण इंग्लिश त्याची प्रिपरेशन चांगली करतो, जेणेकरून मे बी ते इथे 90-95पर्यंत गेले पाहिजे. पण इथे त्यांनी कमीत कमी 30 जरी काढले, इथे 25 जरी काढले तरी कट ऑफ त्यांचा निघते आहे, नाही निघत अशातला भाग नाही आहे. आणि यामध्ये काय होते, प्लस पॉईंट आहे, फॉर्म खूप कमी लोक भरतात, कारण की स्टेनो लँग्वेज कॉम्पिटिशन इथे संपून जाते तुमची. स्टेनोचा फॉर्म टियर 1 मध्ये बसतीलही, परंतु जेव्हा स्किल टेस्ट येते टियर 1 आरामात क्रॅक करता. तिथे मात्र समजा 25,000 असेल विद्यार्थी बसले टियर 1ला आणि 20,000 जर समजा पास झाले, तर स्किल टेस्टला मात्र 10,000ही प्रेझेंट राहत नाही. इथे कॉम्पिटिशन 0 आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी जर तुम्ही चांगले पर्सेंट घेतले तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ॲज अ इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून तुम्ही स्टेनोग्राफरच्या थ्रू 12वी पास ह्या बेसवर तुम्ही लागू शकता. अँड दिस इज द गोल्डन चान्स ऑफ द स्टुडंट्स who wants to become inspector, and that there are not mentioned their height or physical requirement. Okay, so I request that this is the best option of the students who wants to get in short period success. मी तुम्हाला मग तिन्ही समजून सांगितलं. मोस्ट ऑफ MPSCs आपल्याकडे चालतं, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा SSCला चान्स द्या. स्टेनोग्राफर सुद्धा ऑनलाईन आपले क्लास अवेलेबल आहेत. ठीक आहे, बस मला हे सांगायचं होतं. आणि आता पुन्हा पुढे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट आता फेज 14 तर झाली. फेज 14 झाली, एक्झाम झाल्यावर तुम्हाला MTS येईल, CHSL येईल, CGL येईल आणि तुम्हाला काही गायडन्स राहील. तर वी आर present for you, and I request you that please take this post. Thank you.